नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज आहे 1 जून आणि आज सकाळी 7:30 वाजता माझा पहिला पिकअप होता, जो की प्रायव्हेट होता. हे माझे कस्टमर मागील 4 वर्षापासून माझ्यासोबत ट्रॅव्हल करतात. तर त्यांना दर सोमवारी कामोठ्यावरून सायनला जायचं असतं. तर मग मी त्यांना सायनला ड्रॉप करतो आणि त्यांच्याकडून 600 रुपये कलेक्ट करतो. हे अमाऊंट खूप छोटी आहे, पण माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ती मला दर सोमवारी भेटते. मग मी तिथून लगेचच आपलं नेहमीप्रमाणे उबरचं ॲप लॉग इन करतो. थोडा वेळ वाट बघितल्याच्या नंतर मला तिथून लगेचच एक बुकिंग भेटते. खूप चांगल्या रेटमध्ये बुकिंग भेटते आणि ती बुकिंग असते आपल्या दादर वेस्टची. तर मी तिथून लगेचच आपल्या पिकअप लोकेशनवरती जातो. पिकअप लोकेशनवर पोचल्याच्या नंतर थोड्या वेळाने मॅडम येतात आणि त्यांचा OTP सांगतात. अरे रे, OTP चुकला. पुन्हा मॅडम OTP सांगतात आणि तो बरोबर होतो. मग तिथून मी निघतो दादरसाठी. दादरला पोचल्याच्या नंतर मी तिथून लगेच ट्रिप एंड करतो. ट्रिप एंड केल्यावर 460 रुपये मी कलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर मला तिथून लगेचच बुकिंग आलेली असते वडाळा ईस्टवरून आपले कुलाब्याला ड्रॉप करण्यासाठी. तर मी वडाळा ईस्टला पिकअप करण्यासाठी जातो. मॅडमना फटाफट पिकअप करतो, फटाफट आपलं जातो कुलाब्याला आणि ट्रिप एंड करतो. ऑनलाईन पेमेंट असल्यामुळे इथे मला कॅश कलेक्ट करायची जरूरत नाही पडली. कुलाब्याला खूप वेळ वाट पाहिल्याच्या नंतर मला तिथे काहीच बुकिंग नाही भेटली. शेवटी वैतागून मी तिथून निघण्याचा निर्णय घेतला आणि थोडंच पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला समोर दर्शन झाले आपल्या मंत्रालयाचे. मंत्रालयाचा नजारा बघून मी तिथून पुढे गेलो. तिथून मी निर्णय घेतला की आता मोकळंच आपण दादरला जाऊया, कारण आपल्या गाडीमध्ये गॅस पण कमी होता. तर CNG भरण्यासाठी दादरला जायचं होतं. तर मंत्रालयाच्या पुढे आल्याच्या नंतर मला मरीन ड्राईव्हचा सुंदर असा नजारा बघायला भेटला. आज खूप ऊन होतं आणि त्या उन्हामुळे इथे गर्दीही नव्हती. खूप कमी लोक आली होती. टाईमसुद्धा खूप झाला होता, 12 वाजले होते, तरीसुद्धा आपल्या मरीन ड्राईव्हवरती लोक नव्हती. इतकं ऊन आहे. तर तुम्ही पण उन्हात बाहेर फिरू नका. फिरायचं असेल तर आमची गाडी बुक करा. गाडी बुक करण्यासाठी माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर तुम्ही मला तिथून कॉल करून तुमच्या डेस्टिनेशनवर पोचण्यासाठी गाडी बुक करू शकता. जरी मी अवेलेबल नसेल तरी तुम्हाला मी माझी दुसरी गाडी अवेलेबल करून देईल. माझ्याकडे सेडान गाडी, इर्टिगा गाडी, इनोवा गाडी, सर्व गाड्या अवेलेबल आहेत. तुम्हाला सुंदर आणि स्वच्छ गाडी तसंच एक्सपिरियन्स ड्रायव्हर आमच्याकडून भेटून जाईल. दादरमध्ये एंट्री केल्याच्या नंतर मला दर्शन झाले सिद्धिविनायक मंदिराचे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचे दर्शन असंच नेहमी होत राहावे. तिथून पुढे मग मी गेलो. सिद्धिविनायकच्या बाजूलाच एक CNG पंप आहे. तर CNG पंपवरती CNG भरला. पैसे पेमेंट केले 564 रुपये आणि तिथून मी निघालो. मला तिथून नंतर थोड्या वेळाने आपली घनसोलीची बुकिंग भेटली. मी पिकअप केला, OTP टाकला. तिथून मी कस्टमरकडून OTP घेतला आणि OTP टाकल्याच्या नंतर मी तिथून निघण्यास सुरुवात केली. थोडंसं ट्रॅफिकमधून बाहेर आलो. त्याच्यानंतर आपला प्लाझा सिनेमाच्यावरून दादर ब्रिज, आपला टिळक ब्रिजवरून दादर ईस्टला गेलो आणि तिथून मी आपला प्रवास सुरू केला. पुढे गेल्याच्या नंतर मग मी मानखुर्दला पोचलो. मानखुर्दच्या ब्रिजवरती आलो. तिथे आम्हाला जुन्या आठवणी आल्या, कारण ह्या ब्रिजला आम्ही मानखुर्दचा ब्रिज बोलत नाही, आम्ही ह्याला 2000 रुपयाचा ब्रिज बोलतो. कारण इथे स्पीड कॅमेरे लावलेले आहेत आणि 60च्या वर स्पीड गेला की 2000 रुपये कटले. तिथून पुढे मी घनसोलीला पोचलो. 413 रुपये कलेक्ट केले आणि पुढील बुकिंगची वाट पाहत राहिलो. तिथून मला भेटली बदलापूरची बुकिंग. पिकअप लोकेशनवर गेलो, OTP टाकला आणि मी निघालो रमत-गमत आपल्या बदलापूरकडे. घनसोलीवरून मी बदलापूरला जाण्यासाठी निघालो. तिथून मी महापेच्या ब्रिजवरून महापेला पोचलो. महापेला पोचल्याच्या नंतर मी तिथला नजारा पाहत गेलो. काही साईडला कन्स्ट्रक्शन चालू होते, काही साईडला ऑफिसेस आहेत. तिथून पुढे मग आपल्याला लागला हा पाईपलाईन रोड. आधी हा रस्ता खूप खराब होता, पण आता खूप चांगला बनवलेला आहे. त्याच्यानंतर मी पोहोचलो आपल्या ड्रॉप लोकेशनवर. पॅसेंजरला ड्रॉप केलं.
बदलापूरला खूप वाट पाहिली पण बुकिंग नाही भेटली. मग मी पुढे डोंबिवली साईडला गेलो आणि तिथून मला एका रिसॉर्टवरून बुकिंग भेटली आपल्या पनवेलची. मग काय घेतला OTP आणि निघालो आपल्या पनवेलकडे. तिथून पुढे आल्यावरती मी तळोजाला पोचलो. तळोजामधल्या ह्या रंगीबिरंगी बिल्डिंग बघून मनात विचार आला, आपलं आयुष्यही असं रंगीबिरंगी आहे. जगत राहावे, आनंद घेत राहावा आपल्या प्रत्येक क्षणांचा. तसं थोडं पुढे गेल्याच्या नंतर मी पनवेलला पोचलो. ट्रिप एंड केली. कॅश घेतली 360 रुपये आणि तिथून मी आपल्या घरी निघालो. तर घरी जाताना आपलं एकच काम असतं की पहिलं गाडीमध्ये CNG टाकायचं. तर पोचलो कामोठ्याच्या CNG पंपमध्ये, लावली लाईन आणि भरला CNG. आणि तिथे गेल्यावरती आपलं उबरचं ॲप चालूच होतं, ते बंद केलं आधी. आणि त्याच्यानंतर CNGचा आपला नंबर आला, CNG भरला आणि निघालो घराकडे जाताना. तर आपल्या आजच्या दिवसाची जी कमाई आहे 600 रुपये, 420 रुपये, 488 रुपये, 408 रुपये, 555 रुपये आणि 456 रुपये. तर तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला, माझा ब्लॉग कसा वाटला, कमेंट करून मला नक्की सांगा. जय शिवराय. थँक्यू. बाय.